तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राजीव सागर बावनथडी धरणाचे कालवे सुरू असताना आदिवासी नागरिकांनी कालव्यात उतरून शेतकऱ्यांना मिळणारा पाणी बंद करत बुधवार 6 मे रोजी पुनर्वसनाचा आवाज पुन्हा बुलंद केला आहे. प्रशासनाला या आंदोलनाचा इशारा कमकासूर, सुसूरडोह तसेच सीतेकसा येथील आदिवासी लोकांनी याआधीच दिला होता. शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी येथे येऊन निव्वळ आश्वासन देऊन जात असल्याचा ठपका ठेवून थेट बावनथडी धरणाच्या वाहत्या उजव्या कालव्यात उतरून आंदोलनकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केले. या भागात आदिवासी गावांचा पुनर्वसन करण्यात आला. यात तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. वारंवार मागणी करून देखील प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्या मार्गी लागल्या नाही. अनेकदा आंदोलन मोर्चे केले, पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जाग आली नाही. ज्या ठिकाणी धरण बांधण्यात आला ती जागा आदिवासी समाजाची आहे, म्हणून आम्ही ह्या धरणाचा पाणी कोणाला देणार नाही अशी टोकाची भूमिका आदिवासी लोकांनी घेतली आहे. आता रब्बी हंगामातील धान पीक लागवड असून त्याला पाण्याची गरज आहे. मात्र आता धरणाचा पाणी रोखल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर त्या ठिकाणी कालव्यात उतरून आंदोलकांना पाण्याबाहेर काढताना उपस्थित पोलीस प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक झाली.